नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रेमळ भक्तांनो, स्वामी आज तुम्हाला असा संदेश देत आहेत की तो संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर स्वामी तुम्हाला त्यांच्याकडे बोलावणार आहेत की जे तुमच्यासाठी खूप चमत्कारिक दिवस ठरेल. स्वामी म्हणतात की बाळा, तुझे जर माझ्यावरती प्रेम विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून घे. तुझ्याकडून एक पुण्याचे खूप मोठे काम घडून येईल आणि तू एक पुण्याचा आणि स्वामी सेवेचा खूप मोठा सेवेकरी ठरशील. स्वामी म्हणतात की बाळा, तुला जर माझ्यापर्यंत पोहोचायचे असेल तर सर्वात पहिले तुझ्यात असणारा अहंकार बाजूला ठेव. कारण ज्याच्या अंगी अहंकार आहे त्याला देव कधीही जवळ करत नाही. आणि अहंकार हा असा रोग आहे की ज्याला लागला तो वाया गेला आणि ज्याने सोडला तो नक्कीच देव झाला. जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही तुमचे बोलणे बदला. जर तुमच्या बोलण्यात गोडवा मायाळूपणा असेल तर देवच काय, तुम्हाला सर्व ब्रह्मांडच तुम्हाला स्वीकार करेल आणि तुमच्यासोबत स्वामी आई यांची साथ नक्कीच राहील. विचार करा, जर स्वामी आई तुम्हाला साथ देत असेल तर तुमच्या जीवनात त्याहून आनंदाची गोष्ट काय असेल. आणि तुम्हाला जर इच्छा असेल की स्वामी आईने आपल्याला अशीच साथ द्यावी तर सर्वात पहिले तुम्ही तुमचे विचार बदला. विचार हे नेहमी सकारात्मक ठेवा. कोणाचा वाईट विचार करणे आजपासून सोडून द्या. कोण तुमच्यासोबत कसे वागत आहे याचा विचार करू नका. कारण प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते. तो पुढचा वागला म्हणजे त्याचे कर्म आणि त्याची वर्तणूक ही त्यालाच सहन करायची आहे. कोणी कितीही चांगला वागला आणि कोणी कितीही वाईट वागला तर देव कधीही त्याच्या कर्माचे फळ इतर व्यक्तीला किंवा तुम्हाला देणार नाही. त्यामुळे तुम्ही सर्वात पहिले तुमचे विचार बदला आणि तुमची कृती बदलून पहा. जीवनात यश हे नक्कीच येईल. स्वामी म्हणतात की बाळा, प्रत्येकाने कोणाच्या हसण्याचे कारण बनण्याचा प्रयत्न करावा. कधीही कोणाच्या डोळ्यात पाणी आणण्याचा प्रयत्न करू नका. कारण जगामध्ये इतरांना हसवणं इतकं सोपं नाही जितकं की रडवणं आहे. परंतु जर एखादा व्यक्ती रडलाच असेल तर त्याच्या रडण्याचे कारण हे फक्त आनंदाश्रू असावेत हे विसरू नका. कारण रडणे हे व्यक्तीला तेव्हाच येते की जेव्हा तो व्यक्ती खूप आनंदित होतो आणि जेव्हा तो व्यक्ती खूप दुःखी होतो. आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला यातील कुठली गोष्ट आवडेल. जी स्वतःसाठी खूप चांगली असेल आणि जी वाईट असेल तोच विचार लोकांना करा आणि लोकांना देण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही लोकांना जे देईल तेच देव तुम्हाला देणार आहे. जर तुम्ही दुसऱ्यांना हसू सुख दिलात तर देव तुम्हाला ते नक्कीच डबल करून देईल. आणि जर तुम्ही नेहमी लोकांना द्वेष, मत्सर, वाईट भावनेने पाहत असाल तर देवही तुम्हाला त्याच भावनेने पाहिल हे कधीही विसरू नका. कारण परब्रह्म स्वामी आई हे फक्त तुम्हाला वरून नाही तर अंतःकरणातून जाणतात. त्यामुळे फक्त शरीराला स्वच्छ करून जर तुम्ही सुंदर दिसण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही फक्त पृथ्वी तलावरील लोकांनाच मोहित करू शकाल. पण जर तुम्ही बाहेरून कितीही काळे आणि कुरूप असाल पण जर तुमचे अंतःकरण शुद्ध असेल, तुमची वर्तणूक ही चांगली असेल तर लोक तुम्हाला चांगले म्हणतील की नाही याचा विचार करू नका. पर जो परब्रह्म ब्रह्मांड नायक स्वामी आई आहे ते तुम्हाला नक्कीच आतून ओळखते आणि तुमच्या मनातील प्रत्येक शुद्ध भावनेची किंमत ते तुम्हाला नक्कीच देतील. आणि तुमच्या जीवनात स्वामी आई एक स्वर्गाचे दार असे उघडतील की ज्या दारातून तुम्ही स्वामींकडे एकदा मार्गस्थ झालात तर तुम्हाला मागे फिरून पाहण्याची स्वामी आई कधीही गरज पडू देणार नाही. हा स्वामी आईचा तुम्हाला आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी आत्ताच श्री स्वामी समर्थ आई तू मला अशीच साथ दे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा. स्वामी आई, मी तुझे बाळ आहे. जरी माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, जर माझ्याकडून कोणाचे मन दुखावले असेल
नकळत मी कोणाच्या दुःखाचं कारण बनलो असेल तर मला क्षमा असावी आणि माझ्याकडून जे काही कृत्य झाले आहे त्याचे फळ भोगण्यासाठी मी तयार आहे. पण आजपासून माझ्या मनामध्ये इतके चांगले विचार दे की मी अशा गोष्टीपासून नेहमी दूर राहीन आणि तुझ्याजवळ येण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि त्या मार्गात मला तू यश द्यावे ही माझी तुझ्याकडे विनंती आहे. ही प्रार्थना स्वामी आईंना करून पहा. स्वामी आईकडे तुमची ही प्रार्थना नक्कीच पोहोचेल, परंतु ती तुम्ही अगदी मनातून आणि शुद्ध अंतःकरणातून करायला हवी. की फक्त कोणी तुम्हाला प्रार्थना करा असे म्हणले म्हणून तुम्ही फक्त वरून ती प्रार्थना करू नका, तर अंतःकरणातील तळापासून स्वामींना हे शब्द बोलून दाखवा. स्वामी आई तुम्हाला नक्कीच यश देईल आणि त्यांच्याजवळ तुम्हाला आश्रय देईल. स्वामी आईचा आश्रय हा जीवनातील असा आश्रय आहे की जो एकदा तुमच्यावरती येऊन पडला तर तुमच्या जीवनात कधीही तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत निराधार कोणीही करू शकणार नाही. भले तुमच्यावरती कितीही मोठे संकट असो आणि कुठलीही व्यक्ती तुम्हाला कितीही त्रास देत असो, स्वामी त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तुम्हाला नक्कीच सक्षम बनवेल आणि त्या परिस्थितीतून बाहेर कसे निघायचे याचे मार्गदर्शन स्वामी आई तुम्हाला वेळोवेळी देत राहील. ते मार्गदर्शन ही असे असेल की नेहमी ते कल्याणकारी आणि उपयोगी असेल. फक्त स्वतःचा उद्धार करून घेणे असे स्वामीने कधीही शिकवले नाही. तुमच्याबरोबर नेहमीच इतर कोणी वाईट वागत असेल तर त्यांनाही चांगल्या मार्गाला लावावे आणि आपल्यासोबत त्यांच्याही जीवनाचा कल्याण करावे हा उद्देश ठेवलात तर तुमच्यासोबत इतर कोणाच्या जीवनाचा उद्धार होणे हे तुमच्यासाठी खूप मोठे पुण्याचे काम आहे आणि तुम्ही ते पुण्य कमावत असाल तर त्या पुण्याचे फळ आणि मोबदला तुम्हाला असा मिळेल की तो फक्त तुमच्यापुरताच नाही तर तुमच्या परिवाराचा, तुमच्या मुलाबाळाचा, अगदी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा उद्धार करेल आणि त्यांनाही त्याचे फळ नक्कीच मिळेल. तुमचेही मन अगदी स्वच्छ सुंदर असेल तर स्वामी तुम्हाला त्यांच्याजवळ नक्कीच घेतील आणि स्वामींच्या चरणापाशी जागा मिळाली की तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी पात्र असाल आणि ती पात्रता स्वामी तुम्हाला तेव्हाच देतील जेव्हा तुम्ही स्वामी मार्गात येऊन स्वामी सेवा कराल आणि स्वामींच्या आचरणात राहाल, तेव्हाच तुम्हाला तो मार्ग मिळेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.